रामराम मंडळी. आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात ना, वरतून कीर्तन आणि आतून तमाशा. असंच काहीसं घडलंय उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यामध्ये नवरसपूर गुजर या गावामध्ये. या गावात राहणारा सचिन डागर गडी एकदम सरळमार्गी, शेतीवाडी करून आपल्या संसाराचा गाडा हाकणारा माणूस. कष्ट करून 2 पैसे कमवायचे आणि आपल्या कुटुंबाला सुखात ठेवायचं, एवढाच काय तो त्याचा ध्यास. देवानं त्याला रुपये चांगलं दिलं होतं, पण शेतीवाडीकरची बरकत दिली होती. अशातच सचिनचं लग्न झालं रचनासोबत. रचना देखणी, गोरी पान आणि गावातल्या इतर बायांपेक्षा जरा वेगळीच. सुरुवातीला सगळं कसं गुण्या गोविंदानं चाललं होतं. नवरा शेतातून आला की रचना गरमागरम भाकऱ्या करून वाढायची. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस कोणाला बघवत नाही. हळूहळू काळ बदलला आणि गावागावात अँड्रॉइड मोबाईल आले. सचिननं आपल्या बायकोचं लाड पुरवण्यासाठी एक महागडा टचस्क्रीन मोबाईल घेऊन दिला. पण त्याला काय माहीत, हाच मोबाईल त्याच्या सुखी संसाराला आग लावणार आहे. रचनाला रील बनवायचं चूळ लागलं. दिवसभर घरातली काम सोडून ती मोबाईलवर थुंकू लागली. नटून थटून व्हिडिओ बनवू लागली. सचिन दिवसा शेतात घाम गाळायचा आणि रचना घरात मोबाईलवर लाईक्स आणि कमेंट मोजत बसायची. इंस्टाग्रामची चॅटिंग आणि यांच्यामध्येच ती व्यस्त असायची. रचनाचे व्हिडिओ बघता बघता इंस्टाग्रामवर एका पोरानं उडी मारली. त्याचं नाव होतं सोनू. सोनू दिसायला चिकना, बोलण्यात एकदम हुशार. त्यानं रचनाच्या एका व्हिडिओवर कमेंट केली, तुझ्यासारखी अप्सरा मी आजवर पाहिली नाही. बस, या एका कमेंटनं रचनाचं डोकंच फिरलं बघा. नवऱ्याने कधी कौतुक केलं नव्हतं, ते कौतुक एका परक्या मर्दानं केल्यावर रचना हुरडून गेली. सुरुवातीला हाय हॅलो झालं, मग रात्री अपरात्री चॅटिंग सुरू झाली. सचिन शेतातून दमून बघून यायचा आणि घरोत पडायचा. सुरुवातीला शेजारी झोपलेली रचना मात्र रात्री 2-2 वाजेपर्यंत सोनूशी गुळूमुळू बोलत बसायची. हळूहळू या चॅटिंगचं रूपांतर व्हिडिओ कॉलमध्ये झालं. मंडळी, अनैतिक संबंधांची भूक अशी असती की माणसाला आंधळं करती. सोनू आणि रचना एकमेकाच्या प्रेमात इतकं बुडाले की त्यांना नात्याची चाड उरली नाही ना संसाराची. सोनू रचनाला फोनवर म्हणायचा, तू त्या अडाणी शेतकऱ्याबरोबर काय करतेस? माझ्याकडे ये, तुला राणीसारखी ठेवीन. रचनालाही आता आपला नवरा बोचू लागला होता. सोनूच्या मिठीत जाण्यासाठी ती व्याकुळ झाली होती. दोघं फोनवर तासनतास अश्लील गप्पा मारत बसायचे. व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बघायचे. आता दोघांना फक्त एकच अडथळा दिसत होता, तो म्हणजे सचिन. नवऱ्या पण म्हणतात ना, पाप किती लपवलं तरी उघडकीस येतच. एक दिवस सचिन रात्री पाणी भरण्यासाठी शेतात गेला होता, पण वीज गेल्यामुळे तो अर्ध्या तासात परत आला. घरात लाईट नव्हती. सचिन गुपचूप घरात शिरला तर त्याला अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात मोबाईलचं उजेड दिसला. रचना कोणाशी तरी कुजबुजत होती आणि चक्क सोनू तिला फोनवरून किस मागताना आवाज सचिनच्या कानावर पडला. सचिनचं रक्त उसळलं. त्यानं थेट मोबाईल हिसकावून घेतला. फोनवर सोनूचा चेहरा होता. सचिननं रचनेच्या कानशिलात लगावली. गावात मोठा राडा झाला. सचिननं रचनेला स्पष्ट बजावलं, आजच्या नंतर जर या मर्दाचं नाव घेतलं तर तंगड्या तोडून तुझ्या हातात देईन. आता आला खरा ट्विस्ट. रचनाने माफी मागितली, रडण्याचं नाटक केलं. 2-3 दिवस घर शांत होतं. सचिनला वाटलं बायको ताळ्यावर आली आपली. पण रचना शांत बसणारी नव्हती. तिनं सोनूला मेसेज केला, माझ्या नवऱ्याने आपल्याला पकडलंय, तो आता मला जगू देणार नाही. जर तुला मी हवी असेल तर आपल्याला त्याचा काटा काढावाच लागेल. त्यावर रचनाने एक भयंकर प्लॅन आखला, जो ऐकून पोलिसांचे डोकेही चक्रावले. रचना म्हणाली, तू फक्त माझ्या घरी ये, बाकीचं मी बघते. आपण त्याला अशी शिक्षा देऊ की कुणाला संशय पण येणार नाही. प्रत्येक शब्द तोलून मोचून ती वापरत होती. त्या दिवशी होता शुक्रवार. रचनाने दिवसभर घरात खूप काम केलं. नवरा शेतातून आल्यावर तिने एकदम गोड बोलून त्याचं स्वागत केलं. पायबी चेपून दिले. सचिनला वाटलं बायको खरंच सुधारली. रात्री रचना म्हणाली, आज आपल्या वादावर पडदा टाकू. मी तुमच्या आवडीची बासुंदी, दाट खीर बनवते. सचिन खुश झाला, पण त्या कपटी बाईने त्या खिरीमध्ये उंदराचं विष आणि औषध, झोपेच्या गोळ्यांची पावडर एकत्र करून मिसळली होती. सचिनने ती खीर आवडीने खाल्ली. खिरीची चव थोडीशी कडवट लागली म्हणून त्यानं विचारलं, रचना, खीर जरा वेगळी लागती ग. त्यावर रचना हसून म्हणाली, अहो त्यात खास मसाला टाकलाय तुमच्या अंगात ताकद येण्यासाठी. खीर खाल्ल्याच्या अवघ्या 15 मिनिटात
सचिनला चक्कर येऊ लागली. त्याचे डोळे जड झाले. तो गाडीवर आडवा झाला. काही वेळातच औषधाच्या प्रभावामुळे त्याच्या शरीराची हालचाल बंद झाली. तो आता सुन्न पडला होता. रात्रीचे बरोबर 1:30 वाजले होते. संपूर्ण गाव गाढ झोपेमध्ये होतं. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. रचनाने सोनूला इशारा केला. सोनू भिंत ओलांडून घरात शिरला. सचिन पलंगावर बेशुद्ध पडला होता. सोनूने त्याचे हात धरले आणि रचनाने स्वतःच्या हाताने नवऱ्याच्या तोंडावर उशी दाबून धरली. सचिन बेशुद्ध असल्यामुळे त्याला प्रतिकारही करता येत नव्हता. काही मिनिटं सचिन तडफडला आणि शेवटी त्याची प्राणज्योत मालवली. दोघांनी मिळून सचिनचं प्रेत नीट झोपवलं. जणू काही तो शांत झोपलाय. सोनू रात्रीच पसार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी रचनाने गळा काढून रडायला सुरुवात केली. अहो, उठती का नाही? बघा काय झालं माझ्या कुकवाला. रात्री झोपले होते, सकाळी उठलेच नाहीत. गावात एकच खळबळ उडाली. सगळ्यांना वाटलं बिचाऱ्या सचिनला रात्रीच हार्ट अटॅक आला असावा. घराबाहेर लोकांची गर्दी जमली. रचना प्रेताजवळ बसून छाती बडवत होती. तिची ॲक्टिंग इतकी भारी होती की गावातल्या साध्या भोळ्या लोकांना वाटलं बिचारी पतिव्रताबाई आता विधवा झाली. सचिनला स्मशानात नेण्यात आलं. पण विधी करताना सचिनच्या चुलत भावाचं लक्ष सचिनच्या गळ्यावर गेलं. गळ्यावर काळे निळे डाग होते. हार्ट अटॅक आलेल्या माणसाच्या गळ्यावर ओरखडे कसे काय असणार? भावाने गुपचूप पोलिसांना फोन केला. पोलिसांना येऊन अंत्यसंस्कार थांबवले आणि हे प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. रिपोर्ट आला. डॉक्टरांनी सांगितलं याचा मृत्यू नैसर्गिक नाही. गळा आवळून झालाय. त्याच्या पोटात विषारी औषध गेलंय. पोलिसांनी तपास सुरू केला. जेव्हा पोलिसांनी शेजारच्या वाड्यावरील CCTV फुटेज तपासलं तेव्हा रात्री 1:30 वाजता एक तरुण भिंत ओलांडून जाताना आणि 2:30 वाजता बाहेरून येताना दिसला. तो तरुण तिसरा कोणी नसून सोनू होता. पोलिसांनी रचनाला ताब्यात घेतलं. आधी तर ती रडण्याचं नाटक करत राहिली. मग पोलिसांनी जेव्हा आपला खाक्या दाखवला, पाठीवर 2 रट्टे मारले, तेव्हा रचना पोपटासारखं बोलू लागली. तिनं रडत रडत कबुली दिली. इंस्टाग्रामच्या नादात आणि अनैतिक संबंधांच्या मोहात पडून तिने आपल्या सुखी संसाराचा आणि नवऱ्याचा बळी दिला. तर मंडळी पाहिलंत ना, ज्या बायकोवर सचिननं जीवापाड प्रेम केलं, जिला सुखात ठेवलं, तिनेच फक्त काही दिवसांच्या सुखासाठी आपल्या कुंकवाचाच गेम केला. सोशल मीडियाचा अतिवापर आणि अनैतिक संबंधांची हाव माणसाला कुठल्या थराला घेऊन जाते याचं हे जळजळीत उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा कपटी रचनेला आणि सोनूला काय शिक्षा झाली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही घटना आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या थरारक सत्य घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.